आजकाल सोशल मीडियावर एप्स्टेन फाईलबद्दल खूप चर्चा सुरू आहे. कोणी काही दावे करतंय, कोणी मोठे नावं जोडतंय, पण खरं काय आहे हे फार कमी लोक नीट सांगतायत. जेफ्री एप्स्टेन नावाचा एक माणूस होता. बाहेरून पाहिलं तर खूप श्रीमंत, मोठा फायनान्सर आणि सत्ता असलेल्या लोकांमध्ये उठबस करणारा होता. पण हळूहळू त्याच्याबद्दल एक वेगळंच चित्र समोर यायला लागलं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या गंभीर शोषणाचे आरोप झाले. हे आरोप कुठल्याही एक दोन अफवांवर नाही तर अनेक पीडित मुलींच्या साक्षींवर आधारित होते. नंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. एप्स्टेन फाईल्स म्हणजे काय हेही नीट समजून घेणं गरजेचं आहे. हे कुठलं गुप्त पुस्तक नाही, हे कोर्टात सादर केलेले डॉक्युमेंट्स आहेत. पीडित मुलींच्या साक्षी आहेत, ईमेल्स, कॉन्टॅक्ट लिस्ट आहेत आणि त्याच्या प्रायव्हेट जेटचे प्रवासाचे रेकॉर्ड सुद्धा आहेत. या सगळ्या कागदपत्रांमुळे लोकांना प्रश्न पडायला लागले की एप्स्टेन खरंच एकटाच होता का, की त्याच्या आजूबाजूला अजूनही मोठी आणि शक्तिशाली लोक होती. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फाईल्समध्ये नाव येणं म्हणजे तो माणूस दोषीच आहे असं ठरत नाही. पण गुन्हा सिद्ध होणं ही कोर्टाची प्रक्रिया असते. 2019 मध्ये एप्स्टेनला अटक झाली आणि काही दिवसातच तो तुरुंगात मृत अवस्थेत आढळला. ऑफिशियल सांगितलं गेलं की ही आत्महत्या होती, पण सीसीटीव्ही बंद असणं, गार्ड्स नीट नसणं या सगळ्यांमुळे आजही अनेक लोकांना शंका वाटते की खूप जणांना असं वाटतं की एप्स्टेनच्या मृत्यूसोबत काही मोठी सत्य बाहेर येण्याआधीच थांबली. आता सोशल मीडियावर अजून एक गोष्ट खूप फिरते की काही मोठ्या नेत्यांची नावं एप्स्टेन फाईल्समध्ये आहेत. इथे फॅक्ट सांगणं गरजेचं आहे. आजपर्यंत कोणत्याही ऑफिशियल कोर्ट डॉक्युमेंटमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव नाही आणि डोनाल्ड ट्रम्प एप्स्टेनला ओळखत होता, पण त्याच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. म्हणून अशा विषयांवर बोलताना क्लिकबैट, अर्धवट माहिती आणि अफवांपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे. हा विषय फक्त एप्स्टेनबद्दल नाही, हा विषय आहे पैसा आणि सत्ता किती मोठ्या गोष्टी लपवू शकतात याचा, आणि सामान्य लोकांपर्यंत सत्य किती उशिरा पोहोचतं याचा. एप्स्टेन गेला आहे, पण या प्रकरणातले प्रश्न अजून संपलेले नाहीत. तुम्हाला काय वाटतं? सगळं सत्य कधी पूर्णपणे बाहेर येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती महत्त्वाची वाटली तर व्हिडिओ नक्की शेअर करा.